हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यापुढे साबुदाणा वडा रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर बघूया साबुदाणा वडा कसा बनवायचा. साबुदाणा मी कालच भिजत घातलेला होता, म्हणून मी आता डायरेक्ट तुमच्यापुढे रेसिपी स्टार्ट करत आहे. सर्वात आधी मी पॅनमध्ये शेंगदाणे घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. शेंगदाण्याला चांगल्याने रोस्ट करून घ्यायचं आहे. त्याचा रंग चेंज होईपर्यंत प्रॉपर भाजून घ्यायचं आहे. शेंगदाण्याची क्वांटिटी जरा मी जास्त घेतलेली आहे, कारण मला वड्याबरोबर चटणी बनवायची आहे. त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट असतो बटाटा. बटाटा मी उकळायला ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. बटाट्याची क्वांटिटी ही साबुदाण्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आम्ही 4 मेंबर आहोत, म्हणून मी जवळपास 2 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता आणि यातले मी 3 बटाटे हे साबुदाणा वड्यासाठी यूज करणार आहे. त्यानंतर बटाट्याला प्रॉपर मॅश करून घ्यायचं आहे आणि साबुदाण्यामध्ये बटाटा, शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं, चवीनुसार मीठ आणि साखर घालून प्रॉपर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही बघू शकता या पद्धतीने. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि आता वडे या पद्धतीने तुम्हाला तळून घ्यायचे आहे. वडे तळताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे वडे हे मंद आचेवरती तळायचे असतात. वडे मंद आचेवरती तळल्याने वड्यांना क्रिस्पीपणा चांगला येतो आणि वडे कुरकुरीत बनतात. वडे तळताना फ्लेम मोठा असला की त्याने वड्यांचा रंग हा लवकर चेंज होतो आणि वडे हे आतून कच्चे राहू शकतात. म्हणून वडे तळत असताना गॅसची जी फ्लेम असते ती लो टू मीडियम ठेवायची असते. बघू शकता, वड्यांचा रंग ऑलमोस्ट चेंज झालेला आहे. हलकं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वड्यांना चांगल्याने तळून घ्यायचं आहे. बघू शकता, आपले वडे हे ऑलमोस्ट झालेले आहे. या स्टेजवरती तुम्ही गॅस बंद करून घेऊ शकता. बघा तर वडे किती क्रिस्पी झालेले आहेत. वड्यांच्या आवाजावरून तुम्हाला कळेल. अशा पद्धतीने आपली वड्यांची रेसिपी ही कंप्लीट झालेली आहे. वडे एका प्लेटमध्ये सर्व करायसाठी काढून घेतलेले आहे, चटणीबरोबर हिरवी मिरची आणि वडे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब